आधार रेखा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री श्रीनिवास मराठे आणि आपले कोर कमिटी मेंबर श्री अनिल हरोलीकर यांना विनंती करतो, आजचे प्रमुख पाहुणे वक्ते डॉक्टर श्री अभिजित सोनावणे व आधार रेखा प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉक्टर अनिल हेरूर यांना व्यासपीठावर घेऊन यावे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचे स्वागत करूया व्यासपीठावर. आधार रेखा प्रतिष्ठान ठाणे आयोजित अरविंद स्मृती आधार संवादमाला 2023 च्या दुसऱ्या सत्रात व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे, कर्कयोद्ध्यांचे तसेच त्यांच्या फॅमिली मेंबर्सचे, कॅन्सर सपोर्टर्स, आधार रेखा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, डोनर्स आणि सर्व उपस्थित प्रेक्षक वर्गाचे मी नचिकेत करंदेकर स्वागत करतो. आधार रेखा प्रतिष्ठानची सुरुवात 2013 साली आपण केली. त्यावेळेस सुरुवातीला अगदी छोट्याशा खोलीमध्ये आणि अरविंद जोशी यांच्या घरी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत होतो. अगदी छोटीशी खोली आपण घेतली, त्यामध्ये आपला योग वर्ग आपण चालू केला होता. तसेच आता जे आधार मैत्र जो आपला कार्यक्रम आहे तो त्यावेळी अरविंद जोशी यांच्या घरी आपण राबवत होतो. आज 2023मध्ये हाच योग वर्ग आपण इथेच तिसऱ्या मजल्यावर घंटाळी मंदिराच्या साहाय्याने इथे दर आठवड्यातून 3 दिवस करत आहोत. तसेच आधार मैत्र हा कार्यक्रम आपण दर बुधवारी हितवर्धिनी मंडळाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या जागेत करत आहोत. किती 10 वर्षात बदल झालेला आहे हे आपल्याला नक्कीच कळून येत असेल. ही तर फक्त 2च उदाहरणं झाली. असे आपण बरेच उपक्रम राबवत असतो. दरवर्षी नवीन उपक्रम आपण घेऊन येत असतो. हे सगळं शक्य झालं ते म्हणजे आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळे. मला खात्री आहे की पुढील 10 वर्षात आपण नवीन उपक्रम हाती घेऊ आणि तुमचे प्रोत्साहन, तुमचे पाठबळ यामुळे आम्हाला हे उपक्रम राबवण्याची अशीच ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळत राहील. आपल्या संस्कृतीप्रमाणे कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण देवाला वंदन करतो, त्याचे नमन करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशस्तवनाने करूया, जे आपल्यासमोर सादर करत आहेत आधार रेखा प्रतिष्ठानचे सुरेल कार्यकर्ते श्री महेश फडके. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. ओ जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी. ओम अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडले मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मी श्री गुरु कृपा नमिले आदि बीज
आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आ ओम नमो जियाद्या ओम नमो जियाद्या ओम नमो जियाद्या वा, फारच सुरेल आणि मंगलमयी सुरुवात झाली आहे महेश फडके सर. प्रत्येक गोष्टीची आयडेंटिटी असते, ती म्हणजे त्याचे नाव. हे नाव आणि ही ओळख हे नक्की येते तरी कुठून, त्यामागे नक्की विचार तरी काय असतो का काही इतिहास असतो, हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि तसंच आपल्यालाही प्रश्न पडला असेल की आधार रेखा हे नाव कुठून आले बरं, त्यामागेही एक विचार होता. आज आपण इथे जमलेलो आहोत ते अरविंद स्मृती आधार संवादमाला या कार्यक्रमासाठी, जो कार्यक्रम आपण आधार रेखा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री अरविंद जोशी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित करतो. अरविंद जोशी यांची 2005 ते 2017 या कालावधीत जेव्हा कर्करोगाशी लढत सुरू होती, तेव्हा त्याच काळात ते अनेक लोकांशी त्यांची ओळख झाली. अनेक लोक त्यांच्या संपर्कात आले आणि त्या दरम्यान त्यांना हे लक्षात आले की कर्कयोद्धे, त्यांचे फॅमिली मेंबर्स, त्यांचे इतर सहकारी यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात. त्यांना वेगवेगळे मिसअंडरस्टँडिंग, कन्सेप्शन्स असतात. त्यांना वेगवेगळे इमोशन्सही असतात आणि ते कोणीतरी समजून घेण्याची, त्यांना आधार देण्याची गरज असते. आणि त्यातूनच आधार हा शब्द समोर आला. आपल्या सचिव रश्मी जोशी यांची मोठी बहीण रेखा फडके याही कर्कयोद्ध्या होत्या आणि त्याही धैर्य आणि पॉझिटिव्हिटीने ह्या रोगाला सामोऱ्या गेल्या. आणि तिच्या स्मरणार्थ रेखा हे नाव आधार या नावाला जोडून आधार रेखा हे नाव देण्यात आले. आणि ही आधाराची रेखा धरूनच पुढे आपण सर्व वाटचाल करत आहोत. ग्रंथाचे सार कळते, जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडायला मी आधार रेखा प्रतिष्ठानच्या सचिव श्रीमती रश्मी जोशी यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. धन्यवाद नचिकेत. आज आधार संवादमाला याचा दुसरा दिवस आहे. काल आपण सगळ्यांनी वंदना अत्रे आणि त्यांच्याबरोबर शोभनाताई यांचं हेलापेशी या पुस्तकावरचं अभिवाचन आणि नंतर वंदनाताईंचा स्वानुभव ऐकला. एक वेगळाच अनुभव आपल्याला त्यातून मिळाला. आज पुण्याहून डॉक्टर अभिजित सोनवणे खास आपल्या आधार संवाद मालेत आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत. आजचा दिवस हा आपण अरविंद जोशी यांना आणि त्यांच्यासारख्या कर्कयोद्ध्यांना नमन करण्यासाठी मुद्दाम इथे साजरा करतो. त्याच्यासाठी आपण सगळे आज इथे जमलो आहोत. आता आधार रेखा हे नाव कुठून आलं हे नचिकेतने आपल्याला सांगितलं, पण आधार रेखा नक्की करतं तरी काय ह्याचं थोडक्यात मी आढावा इथे घेणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आधार रेखा प्रतिष्ठान हे कर्करुग्ण आणि फक्त कर्करुग्ण नाहीत तर आम्ही ज्यांना कर्कयोद्धे म्हणतो, जे सर्व्हाइव्ह झालेले आहेत आणि त्यांचे कुटुंबीय, कारण रुग्णांबरोबर, योद्ध्यांबरोबर, सर्व्हायवर्सबरोबर त्यांच्या फॅमिली मेंबर्सचा रोलही खूप मोठा असतो.
जितकी या कर्कयोद्ध्यांना एक मदतीची किंवा प्रेमाची गरज असते, तेवढीच कुटुंबियांनाही जरुरी असते. आणि ह्या सगळ्यांसाठी असलेला हा स्वमदत गट म्हणजे आधार रेखा प्रतिष्ठान. आधार रेखा प्रतिष्ठान ही एक रजिस्टर्ड संस्था आहे. त्याला ATGचं इन्कम टॅक्समध्ये कन्सेशन मिळालेलं आहे, हे मी नमूद करू इच्छिते. आम्ही जे वेगवेगळे कार्यक्रम सादर करतो किंवा कार्यक्रम करतो किंवा वेगवेगळे उपक्रम हाती घेतो, त्यामधले काही ठळक सांगायचे झाले तर सर्वात पहिल्यांदा मी उल्लेख करीन तो आधार मैत्रचा. इथे आम्ही कॅन्सर सर्वायव्हर्स आणि त्यांचे कुटुंबीय दर बुधवारी एकत्र जमतो. तर एकत्र तासभर असतो. नक्की करतो काय? तर काहीच नाही. आम्ही जमतो, गप्पा मारतो. गाणी, गोष्टी, कविता, खेळ असे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही एकमेकांशी एक जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. दरवेळेस आम्ही काहीतरी विशिष्ट विषय घेतो. महिन्यातनं एकदा विशेष कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करतो. आत्तापर्यंत आपल्याकडे ठाण्यातली सगळी मंडळी जमली आहेत, त्यामुळे ही नावं मी घेतली तर तुम्हाला नक्की परिचित असतील. स्मिता पोंक्षे, यामिनी पानगावकर, गजानन जोशी, विद्याताई कुंटे ज्या आपल्यामध्ये आत्ता उपस्थित आहेत, योग शिक्षिका आहेत, योग थेरपिस्ट आहेत, किशोर गोलतकर ज्यांनी संगीतोपचार याबद्दल आम्हाला सांगितलं, सुनीताताई शेजवलकर, डहाके मॅडम, असे वेगवेगळे मान्यवर आमच्या इथे आले आणि आम्हाला अनेक विषयांबद्दल माहिती सांगून मार्गदर्शन करून गेले. ह्या आधार मैत्रमध्येच आमच्या ज्या रंजनाताई आहेत, यांच्या मनात असं आलं की आपण एकत्र जमतो तर आपण कर्कयोद्ध्यांचा वाढदिवस पण साजरा करूया. आणि मग आम्ही दर महिन्याच्या शेवटी त्या महिन्यात ज्यांचा वाढदिवस असतो तो मोठ्या उत्साहाने साजरा करतो. महिनाभर अक्षरशः ते सगळेजण आम्ही वाट बघत असतो की ह्या महिन्याच्या शेवटी आता कोणाचा वाढदिवस आहे आणि आपण कसा तो साजरा करूया. अनेक वेगवेगळे कार्यक्रम बाहेर जाऊनही करतो. जसं एखाद्या सिनेमाला जायचं आहे, एकत्र जेवायला जायचं आहे, कुठेतरी सहल छोटीशी अरेंज करायची आहे, एखाद्या उद्योग समूहाला भेटायचं आहे, तर असं जेणेकरून वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला करता येतील. आधार वाहिनी हा आमचा दुसरा मोठा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये आम्ही कर्करुग्ण आणि त्याच्याबरोबर पेशंट जो सध्या उपचार घेतोय असा कर्करुग्ण आणि त्याच्याबरोबर त्याचा रिलेटिव्ह आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटलला त्याला विनामोबदला वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे. आणि मी काल सांगितलं तसं आत्तापर्यंत 1000हून जास्त पेशंट्स आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटलपर्यंत त्यांना उपचारासाठी घेऊन गेलेलो आहोत. आम्ही त्यांच्या अपॉइंटमेंटप्रमाणे त्यांना घेऊन जातो आणि परतही घेऊन येतो ठाण्याला. ह्या जो आधार वाहिनी आहे त्याचे जे आधार वाहक आहेत म्हणजे टॅक्सी सेवा आहे, ते जे टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत त्यांचा आम्ही दरवर्षी सत्कार करतो. कारण त्यांच्यामुळे ही आधार वाहिनी एवढी सुरळीत चालू आहे. पेशंट आहे, कधी यायला उशीर होतो, कधी त्याला बरं नसतं, किमोथेरपीमध्ये अनेक साईड इफेक्ट्स होत असतात, कधी त्याला झोपून जायला लागतं. हे सगळं ते जे वाहक आहेत ते अगदी आनंदाने करत असतात. रात्रीचे 11 वाजले तरी ते त्यांना परत आणण्यासाठी तिथे टाटा हॉस्पिटलच्या बाहेर वाट बघत असतात. त्यामुळे यांचा सत्कार निदान वर्षातनं एकदा तरी करावा या उद्देशाने आम्ही दर मे महिन्यात जो फाउंडेशन डे करतो त्या दिवशी यांना जरूर बोलवतो आणि त्या दिवशी एखादा मोठा करमणुकीचा कार्यक्रम सादर केला जातो. वेगवेगळी जी संस्था आहेत ठाण्यामध्ये त्यांच्याबरोबर पण एकत्र येऊन, कारण तसा आधार रेखाचा जीव खूप मोठा नाही आहे, तर या सगळ्यांबरोबर आणि सगळेच सामाजिक संस्था आहेत ह्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे. जरी उद्देश थोडेफार वेगवेगळे असले तरी ध्येय ही समाजसेवाच आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर एकत्र येऊन काम करण्याचा आम्ही कायम प्रयत्न करतो. आणि असंच कौस्तुभ साठे यांचं जे नाना साठे प्रतिष्ठान आहे याच्याबरोबर ओव्हॅरियन कॅन्सरसाठी काही करता येईल का, याच्याबद्दल आमचे आत्ता 2-3 सेशन्स झालेली आहेत.
ओव्हॅरियन कॅन्सर आता आपल्यामध्ये आज डॉक्टर अनिल हेरूर उपस्थित आहे, पण त्यांच्या उपस्थितीत मी थोडंसं धाडस करून त्याच्याबद्दल बोलते की हा कॅन्सर असा आहे की जास्त करून हा मेनोपॉज आल्यानंतर बायकांना होतो आणि त्याच्यानंतर तो कळायला पुष्कळ वेळ जातो. कॅन्सरमध्ये अर्ली डिटेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे आणि हा वेळ गेल्यानंतर मग त्याच्यावर उपचार करणं कठीण जातं. त्याच्यासाठी हा अर्ली डिटेक्ट करता येईल का, तर एक साधी ब्लड टेस्ट आहे, ती केली तर लक्षात येऊ शकतो. तर अशी ब्लड टेस्ट आपण करू शकू का मोठ्या प्रमाणावर, या दृष्टीने आम्ही विचार करतो आहोत आणि मला खात्री आहे की लवकरच हेरूर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काहीतरी कॉन्क्रीट ज्याला म्हणता येईल अशी योजना चालू करू. या नाना साठे प्रतिष्ठानमध्येच आमची जय होलमुखे यांच्याशी ओळख झाली. हा एक तरुण आहे जो कॅन्सर पेशंटसाठी टाटा हॉस्पिटलच्या बाहेर संध्याकाळच्या वेळेस त्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण देतो. त्याचं म्हणणं असं की सकाळी भरपूर संस्था असतात ज्या तिथे जेवण द्यायला येतात, पण संध्याकाळी 6 वाजल्यानंतर शुकशुकाट असतो आणि आमच्यामधल्या मेघनाताई ओकले आणि कविता मोकाशी या प्रत्यक्ष तिथे जाऊन बघून आल्या आणि तो त्या नातेवाईकांना जेवण देतो. तर हे जेवण देण्यासाठी त्याला जे धान्य वगैरे द्यायला लागतं ते हे कौस्तुभ साठे, नाना साठे प्रतिष्ठान यांच्यातर्फे देतात आणि त्याच्यामध्ये पण सहभागी होण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही त्याला बोलवलं होतं आणि त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद आम्ही साधू शकलो. आत्ताच तुम्ही आमचे महेश फडके यांना ऐकलं. तर असे उत्तम गायक आमच्याबरोबर आहेत. नावच घ्यायची झाली तर महेश फडके आहेत, सायलीताई देशपांडे आहेत ज्यांना तुम्ही काल ऐकलं, नितीन गोखले सर आहेत, स्नेहा नेने आहेत, महेंद्र गाभाणे आहेत, डॉक्टर जान्हवी गांगल आहेत, त्या पण आता उपस्थित आहेत. हे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत आणि हे सगळे सुरात गाणारी मंडळी आहेत. तर यांच्या साह्याने आम्ही स्वराधार नावाचा एक म्युझिकल प्रोग्राम दरवर्षी साजरा करतो. आमचा योग वर्ग ज्याच्याबद्दल नचिकेत आत्ता बोलला, तो इथेच वरती 3ऱ्या मजल्यावर घंटाळी योग मित्र मंडळातर्फे चालू आहे, नियमितपणे चालू आहे. याच्यासाठी सुद्धा CA असलेले नितीन गोखले यांनी पुढाकार घेतला. ते स्वतः योग शिक्षक आहेत आणि त्यांच्या पुढाकाराने आणि घंटाळी मित्रमंडळाच्या सहयोगाने आज तो घेतला जातो. यासाठी सुद्धा आमच्या अर्पिताताई राऊत, रंजनाताई, महेश सर, मिलिंद नवरे सर आणि सुजाता हे कार्यकर्ते, कारण तो आठवडाभर चालतो आणि आलटून पालटून हे कार्यकर्ते नियमितपणे कर्करुग्णांबरोबर येत असतात. कारण कर्करुग्ण जे ॲक्च्युअल किमोथेरपी वगैरे घेत आहेत असे रुग्ण आणि सर्वायवर्स हे दोन्ही प्रकारचे लोक तिथे त्या योगवर्गासाठी येतात. अर्थात विद्याताई कुंट्यांसारखे योग थेरपिस्ट त्याच्यासाठी आहेत, त्यांचे बरेच योग शिक्षक असतात, पण आमच्याकडनं पण व्हॉलेंटियर्स तिथे उपस्थित असतात. आपल्याला माहिती आहे की भारताने यावर्षी G20चं यजमानपद भारताकडे होतं आणि त्या अंतर्गत C20 हा एक कल्चरल ॲक्टिव्हिटीज किंवा सोसायटीसाठी जे काम करतात अशांसाठी एक संमेलन घेतलं गेलं आणि विवेकानंद केंद्राने आधार रेखा प्रतिष्ठानला त्यात सहभागी केलं होतं. याचा मला विशेष इथे उल्लेख करावा असं वाटतं. तसंच आत्ता जो कॅन्सर अवेअरनेस डे झाला 7 नोव्हेंबरला, त्याला सामाजिक जागरूकता, कॅन्सरविषयक सामाजिक जागरूकता या विषयावर रोटरी क्लब ऑफ ठाण्याने आपल्याला आमंत्रित केलं होतं बोलण्यासाठी. आमच्या अजून एक ज्या कार्यकर्त्या आहेत अर्पिताताई राऊत यांच्या पुढाकाराने आम्ही गणपती उत्सवात जे गणपती समोर आपल्या घरगुती गणपती समोर जी दक्षिणा जमते ती आधार रेखाला डोनेशन द्या म्हणून आव्हान केलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो अगदी पहिलंच वर्ष होतं आणि जवळजवळ 69,000 रुपये आम्ही गोळा करू शकलो. आता आर्थिक ह्याचा विषय निघालाच आहे तर परत एकदा नमूद करते की कुठलंही काम करण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते, एक आर्थिक पाठबळ आणि एक मनुष्यबळ.
मनुष्यबळ सुदैवाने आधार रेखा प्रतिष्ठानला अतिशय चांगल्या प्रमाणात मिळालेलं आहे. मी शेवटी परत उल्लेख करीनच आमच्या कार्यकर्त्यांचा. पण आर्थिक बळ पण समाजातले लोक आमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत. आणि अजूनपर्यंत आम्ही एखादी गोष्ट करायचं ठरवलं तर आपलं बजेट काय आहे, आपल्याकडे पैसे किती आहेत, असा विचार आम्हाला सुदैवाने करायला लागलेला नाही. आणि याच्यासाठी तुम्हीच सगळे समाजातले घटक त्याच्यासाठी जबाबदार आहात. यावर्षी दिलेली देणगी पुढच्या वर्षी परत दरवर्षी रिपीट होते. म्हणजे डोनर्स एकदा देतात आधार रेखाला आणि संपलं असं नाही, तर दरवर्षी त्या आठवणीने एका ठराविक तारखेला आम्हाला त्यांच्याकडनं देणगी येते. आणि या सगळ्या देणग्यांवरच, कारण आमचं NGO आहे त्यामुळे या देणग्यांवरच आमचं सगळं काम चालतं. आम्ही कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स घेतो. परत इथे नमूद करते की कॅन्सरसारखा रोग ज्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात जगात संशोधन चालू आहे, इतका पैसा त्याच्यात ओतला जातो आहे, इतके डॉक्टर्स, इतके सायंटिस्ट त्याच्या मागे आहेत, पण तरी आपल्याला नक्की कारण अजून त्याचं समजलेलं नाही. आणि त्यामुळे आजही आपण अर्ली डिटेक्शन, म्हणजे जितक्या लवकर त्याचं निदान होईल तितका तो पेशंट बरा होईल आणि त्याचं जे लाईफ आहे ते आपण वाढवू शकू, ही खात्री आहे. त्यामुळे ह्या डिटेक्शन कॅम्प्सना खूप महत्त्व आहे. आणि आम्ही दरवर्षी कमीत कमी 2 डिटेक्शन कॅम्प्स असे अरेंज करतो. 100 ते 120 लोकांचं त्याच्यामध्ये तपासणी होते. कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन म्हणून महालक्ष्मीला एक मोठी संस्था आहे, त्यांच्यातर्फे 4-5 जणं म्हणजे ENT स्पेशालिस्ट, ब्लड तपासायला, नंतर मेल सर्जन, गायनॅक, काउन्सिलिंग करायला. कारण तंबाखू हा एक सर्वात मोठा कार्सिनोजेनिक सबस्टन्स आहे आणि सर्वात जास्त कर्करुग्ण हे तंबाखूमुळे आढळतात. तर त्याच्यासाठी काउन्सिलिंग करण्यासाठी ॲडिक्शनच्या बद्दल असे त्यांचा एक मोठा ग्रुप येतो आणि अशी ही कॅम्प्स आम्ही अरेंज करत असतो. यावर्षी आम्ही मॅमोग्राफीचा कॅम्प सर्वप्रथम अरेंज केला आणि डॉक्टर अनिल हेरूर सर आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या सहकार्याने, त्यांची व्हॅन आहे, त्यांची एक संस्था आहे, त्याची जी व्हॅन आहे त्या व्हॅनमध्ये आपण हा मॅमोग्राफीचा कॅम्प घेऊ शकलो. आणि आता अर्थात तो दरवर्षी होईलच याची मला खात्री आहे. हे जे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प होता त्याच्यासाठी सुद्धा लोक यायला पाहिजेत आणि सगळे अरेंजमेंट करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही अनेक संस्थांबरोबर संलग्नरित्या हे कॅम्प्स घेतो. आदित्य प्रतिष्ठान, नंतर सरस्वती मंदिर ट्रस्ट, नाना पालकर स्मृती समिती, या सगळ्यांबरोबर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हे कॅम्प्स घेण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी म्हणण्यापेक्षा करोना संपल्यापासून नंतर आम्ही एक अशी पद्धत चालू केली की जे आपले कर्करुग्ण आहेत, म्हणजे जे हे घेत आहेत, म्हणजे औषध योजना त्यांच्यावर चालू आहे, उपाययोजना चालू आहे, आणि जे कॅन्सर सर्वायव्हर्स आहेत यांच्या घरी आम्ही 2 कार्यकर्ते आलटून पालटून प्रत्यक्ष जातो. काही नाही, त्यांच्याशी अजिबात कॅन्सर या विषयाबद्दल बोलत नाही, जस्ट घरी जातो. एक जिव्हाळा निर्माण व्हावा, एक घरोबा निर्माण व्हावा, या दृष्टीने आम्ही त्यांच्या घरी पण भेट देतो. आणि मला नक्की आनंद वाटतो सांगायला की त्याच्यातनं जे नातं निर्माण होतं ते एक वेगळंच नातं होतं. मी सुरुवातीला म्हटलं की आमचे देणगीदार तर मोठ्या प्रमाणात तुमच्यासारखे लोक आमच्या मागे उभे आहेत, पण आमचे कार्यकर्तेही सर्व क्षेत्रातले आहेत. मी आता भराभरा उल्लेख करते, ह्याच्यात कुठला सिक्वेन्स नाही आहे आणि कोणाचा उल्लेख राहिला तर कृपया आम्हाला माफ करा. पण सगळ्या क्षेत्रातले, सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले, आपापल्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेले, जीवनात आयुष्यात सेटल असलेले असे विविध कार्यकर्ते आमच्या आधार रेखा प्रतिष्ठानमध्ये आहेत. अर्थात डॉक्टर अनिल हेरूर आणि डॉक्टर अमोल भानुशाली यांच्यासारख्या वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींचं आम्हाला मार्गदर्शन लाभतंच. आमचे जे अध्यक्ष आहेत श्रीनिवास मराठे, ते बँकर आहेत, ते स्वतः सर्वायव्हर आहेत आणि दादरहून इथे आमच्या कार्यक्रमासाठी येत असतात. अनिल हरोलीकर सर ते इंजिनियर आहेत, MBA आहेत आणि SICOM सारख्या मोठ्या संस्थेतनं व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले आहेत. आज ह्या वयात, म्हणजे आता मी
खूप वय आहे असं सांगत नाही, पण तरीसुद्धा आम्ही त्यांच्यापुढे थोडं तरुण आहोत असं म्हणायला हरकत नाही. या वयाचं आज सकाळी ते पुण्याला गेले होते, पुण्याहून परत आले, येता येता आपल्या पाहुण्यांना घेऊन आले. तर असे उत्साही कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत. महेश फडके सर, जे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत आणि उत्तम गायक आहेत, अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न आहेत. मेघना ओगले, ज्या खरं म्हणजे मॅथ्सच्या टीचर आहेत, पण अगदी फुलांच्या गुच्छांपासून त्या आभारापर्यंत कुठलंही काम तिच्याकडे सोपवलं की आम्ही निर्धास्त असतो. संगीता कुलकर्णी, जी साहित्यिका लेखिका आहे आणि अतिशय उत्साही हरहुन्नरी अशी आहे. रंजनाताई कुलकर्णी, ज्या बँकर आहेत. अर्पिताताई राऊत, ज्या एअर इंडियामधनं रिटायर झाल्यात आणि ह्यांचासुद्धा खूप सामाजिक संस्थांशी संबंध आहे. आज जे डॉक्टर अभिजित सोनवणे आलेले आहेत, ते सुद्धा अर्पिता राऊत आणि हरोलीकर सर यांच्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू शकलो आणि त्यांना बोलवू शकलो इथे. याच्यानंतर हेमाताई आहेत, ज्या कॅन्सर सर्वायवर कुटुंबीय आहेत आमच्याबरोबर, त्यांचा कायम सहभाग असतो. सुजाता नाईक, एक अशीच आमची हरहुन्नरी कार्यकर्ती, जी योगशिक्षक आहे, नृत्य कुशल आहे. लवकरच आपल्याला त्यांचा नृत्याचा कार्यक्रम बघायला मिळेल अशी मला आशा आहे. सुमिता दिघे मॅडम आज आलेल्या नाही आहेत, पण त्या हायकर आहेत, तुम्हाला माहिती आहे. जिज्ञासा ट्रस्टच्या संस्थापिका आहेत, आमच्याबरोबर त्या आहेत. डॉक्टर जान्हवी गांगल, ज्या वैद्यकीय क्षेत्रातल्या आहेत. आर निसर्गसारख्या संस्थेशी त्या पहिल्यापासून संलग्न आहेत, पण आता आधार रेखाबरोबर मात्र प्रत्येक कार्यक्रमात त्या सहभागी असतात. अंजली लेले, त्या पण आज आलेल्या दिसत नाहीत, आर्किटेक्ट आहेत, पण तुमच्यापर्यंत जो फ्लायर पोचतो किंवा जे सगळे बॅनर्स तुम्हाला दिसतात त्याचं सगळं डिझायनिंग त्यांनी केलेलं असतं. अश्विनी कदम आणि हर्षना खांडविलकर या दोघी स्वतः सर्वायवर आहेत आणि आमच्या आधार रेखाशी जोडल्या गेलेल्या आहेत. स्वाती साक्रीकर आहेत. निलिमा मुलगुंड आहेत, त्या पण अंधेरीहून इथे येतात. म्हणजे असं घाटकोपर, दादर, अंधेरी इथून सुद्धा आमचे कार्यकर्ते येतात आणि आमच्याबरोबर मोठ्या उत्साहाने इथे सामील होतात. स्नेहा नेने, ज्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्येच कार्यरत आहेत आणि त्यामुळे हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे तरी कसं हे सुद्धा आम्हाला सुरुवातीला माहिती नव्हतं, पण तिथे आम्ही जाऊ शकलो. तिथे काय पद्धत आहे, कसं आहे हे बघू शकलो आणि आमच्या पेशंटसाठी आम्ही काय करू शकतो, कशाची आवश्यकता आहे हे लक्षात आलं. तर हे सगळं स्नेहा नेनेंमुळे शक्य झालं. आणि अर्थात आमचा सर्वात तरुण असा कार्यकर्ता म्हणजे नचिकेत करंदीकर, तो घरचाच आहे. कदाचित मी त्याला बऱ्याच वेळा रागवते, पण फारसं मनावर न घेता तो अगदी छान उत्साहाने सगळी कामं करत असतो. तर अशी आमची ही भली मोठी कार्यकर्त्यांची यादी आहे. मधुराताई बापट बसलेल्या आहेत. IPHशी त्यांचा संबंध आला आहे, त्यांना मधुराताईंशी ओळख असेल, त्यासुद्धा आमच्याबरोबर आहेत. सुनीताताई शेजवलकर आहेत. तर ह्या सगळ्यांमुळे आम्ही जे आधार रेखाचं काम करतो आहोत आणि करणार आहोत भविष्यात, मला वाटतं हे प्रकल्प आम्ही हाती घेण्याचं धाडस करू शकतोय आणि ते पूर्णत्वाला नेऊ शकू अशी मला खात्री वाटते. आज अरविंद जोशी आणि त्यांच्याबरोबर अनेक कर्कयोद्धे जे आम्हाला ह्या वाटेत, म्हणजे अरविंद जोशींबरोबरच हे आधार रेखा प्रतिष्ठान आम्ही चालू केलं. डॉक्टर हरिकांत भानुशाली हे आम्हाला मार्गदर्शन करायला त्यावेळेस होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर काही करायचं असेल तर आधी संस्था स्थापन करा, ती रजिस्टर करा. आणि ही जी सगळी पहिली तांत्रिक गोष्टी आहेत त्या अरविंद जोशींनी पूर्ण केल्या आणि मग आम्ही हळूहळू कामाला लागलो. मला माहिती नाही, पण अरविंद जोशींना कुठेतरी मनात कल्पना होती की त्यांच्याकडे वेळ बहुतेक थोडा आहे, त्यामुळे त्यांना नेहमी घाई असायची की आता आपण हा कार्यक्रम हातात घेऊया, तो कार्यक्रम हातात घेऊया. माझं म्हणणं असायचं की जरा आपण ह्या ह्याच्यात सेटल होऊ, मग पुढे जाऊ. पण असं झालं की सर्व प्रकारचे कार्यक्रम, म्हणजे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स आहेत, योग वर्ग आहेत, तज्ज्ञांची व्याख्यानं आहेत, आरोग्य जत्रा
ही सुद्धा आम्ही ह्या सहयोग मंदिरात एका वर्षी भरवली होती. इथे असे स्टॉल्स लावले होते, 25 एक स्टॉल्स होते आणि हेल्थ सेक्टरशी रिलेटेड लोक सगळे एकत्र जमवली होती. ती सुद्धा अरविंद जोशींची कल्पना होती. त्या काळी आमचा जीव अगदी हजारात होता असं म्हणायला हरकत नाही आणि तेव्हा आम्ही लाखाचं स्वप्न बघितलं होतं आणि ते आम्ही पूर्ण करू शकलो. ते केवळ त्यांचं नियोजन आणि त्यांचं जो संपर्क होता, त्यांच्या संपर्कातनंच हे अनेक कार्यकर्ते आज आमच्या पाठीशी आहेत. त्यांच्या स्मृतीला वंदन करते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद.